नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव ईश्वरी हे रात्रीच्या वेळी कॉफी पिण्यासाठी बाहेर गेलेले असतात आणि ईश्वरी ही त्या टपरीवाल्या व्यक्तीला सांगते की अर्णव सरांची कॉफी कशी करायची ते शिकवत असते आणि ती कॉफी करत असताना अर्णवचे लक्ष नसते तेव्हा ती आपल्या भाजल्याचे नाटक करत असते आणि जोरात ओरडते. तेव्हा अर्णव हाताशी घाबरतो आणि तो तिचा हात पकडून हातावर फुंकर घालू लागतो आणि तेव्हा ईश्वरी ही प्रेमाने अर्णवकडे पाहू लागते आणि तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरी ही नाटक करत आहे आणि तेव्हा अर्णव हा रागाने ईश्वरीकडे पाहू लागतो. त्यानंतर आपण पाहतो अर्णव ईश्वरी हे शलाकाच्या आईबाबाकडे गेलेले असतात आणि ईश्वरी ही शलाकाच्या आईबाबांना विचारते की तुम्हाला शलाकाबद्दल काहीच ठाऊक नाही का? शलाकाचा काही दिवसापूर्वी कोणीतरी खून केला आहे. आणि हे ऐकल्यानंतर तिच्या आईबाबांना खूपच मोठा धक्का बसतो आणि तेव्हा अर्णव हा आपल्या मोबाईलमधील राजेशचा फोटो काढतो आणि तो त्यांना तिच्या आईवडिलांना दाखवत असतो आणि विचारतो हाच त्या शलाकाचा नवरा होता का? आणि तेव्हा तिच्या आईबाबा हेही एकमेकांकडे संशयाने पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरीच्या हाती शलाकाच्या घरून काय पुरावे मिळणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.